करवंड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा। करवंड हे गाव ऐतिहासिक असून तेथे ऐतिहासिक असा वारसा आहे। त्या ठिकाणी गुणवंतीबाई इंगळे शिवाजी महाराजांच्या 7व्या पत्नी व शिवाजी महाराजांचे चुलत बंधू सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नी दीपाबाई ह्या इंगळे घराण्यातील करवंड येथील आहे। त्या ठिकाणी बावनबुर्जी असं करवंड, त्या ठिकाणी कमळनाथ, कढई माता मंदिर, गढी, सहस्त्रहाड आणि अशा विविध ठेवी त्या ठिकाणी आहेत। भुयारी मार्ग त्या ठिकाणी जर आपण उत्खनन केलं त्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा प्राप्त होईल। म्हणून माझी शासनाला ही विनंती आहे की त्या ठिकाणचं उत्खनन करून त्या ठिकाणी जे बावनबुर्ज आहे त्या बावनबुर्जांचं संवर्धन करावं आणि ऐतिहासिक वारसा जपावा ही माझी कळकळीची अशी विनंती आहे। पंधरा एप्रिल 2026 ला छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी करवंड तालुका चिखली येथे भव्य करवंड महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनासंदर्भात आज आढावा बैठक संपन्न झाली करवंडला। तर जवळपास 7-8 जिल्ह्यांमधून सर्व समाज बांधव बहुसंख्येने बैठकीला उपस्थित राहिलेत आणि भव्य महोत्सवाचं आयोजन आणि त्या अनुषंगाने महोत्सवाची तयारी अशी सुरू आहे। काय नेमकं या दिवसाचं महत्त्व आहे? या दिवसाचं महत्त्व असं सांगता येईल की 15 एप्रिल 1656 ला शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई यांचा विवाह पार पडला होता आणि त्याच तारखेच्या अनुषंगाने आपण तिथे बावनबुर्जी कृती समितीच्या माध्यमातून करवंड महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। त्याची आढावा बैठक आज संपन्न झाली। शासनाकडून काय शासनाकडून काय करायला पाहिजे? शासनाने वास्तविक एवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव की जे डायरेक्ट शिवाजी राजांशी जोडले जाते तिथे शासनाचं मात्र दुर्लक्ष आहे। कुठलेही अवशेष अगदी भग्न झालेले आहेत। शासनाने थोडं तिथे भविष्यामध्ये करवंड महोत्सव हा शासन स्तरावर साजरा करावा यासाठी कृती समिती प्रयत्नशील आहे। जय जिजाऊ, जय शिवाजी महाराज। मी हरिरुद्र प्रतापरुद्र माने इंगळे, तर मूळ गाव करवंडचे आहे, पण आम्ही मागच्या 250-300 वर्षापासून तंजावूर तामिळनाडू तिथं राहत होतो। कारण आमच्या घराण्यातले 2 मुल्या, एक शिवाजी महाराजांचे 7वे पत्नी दीपांबा बाईसाहेब आणि तंजावरमध्ये त्यांचे सावत्रभाऊ व्यंकोजी राजे होते, त्यांचे धर्मपत्नी दीपांबा बाईसाहेब हे दोन्ही पण आमच्या इंगल्या घराण्यातलं लग्न करून गेलेले मुल्या। त्याच्यामुळं आम्हाला काय झालं की शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या नंतर मुलं पुढचं वारस नसल्यामुळं ते तिथं थांबून गेलं। पण व्यंकोजी राजांच्या पत्नीकडून 3 म्हणजे वंश सुरू झालं। त्याच्यामुळं आम्हाला काही दिवसानंतर आम्हाला तंजावरमध्ये पण जावं लागलं। मागच्या 250 वर्षापासून आमचं 7 पिढी तंजावरमध्ये राहिलेलं आहे, पण इकडचं वतन पण सांभाळलेलं आहे। वर्षातून 2दा-3दा येणं, इकडचं देखभाल करणं सर्व चालू होतं। आता याच्यामध्ये आता करवंडच्या गावकरांचं लोक आणि आपल्या मराठ्यांच्या सर्वांच्या याच्यामुळं करवंडमध्ये दीपांबाबाई यांची स्मारक उभा करायचं, गुणवंताबाई ते तंजावर गुणवंताबाईंचं स्मारक उभा करायचं हे एक आम्हाला सर्वांना मनात होतं। कारण का हे गावाचं इतिहास असा आहे की डायरेक्ट शिवाजी महाराजांचे आणि त्यांचं सावत्रभाऊ व्यंकोजी महाराजांचे जोडले गेलेलं आहे।
हे बरेच म्हणजे शक्यतो आपल्या गावकरी लोकांना थोडंफार माहिती होतं, पण महाराष्ट्रात अजिबात कोणालाच माहिती नव्हतं. हे आम्ही सर्वांना अख्खं महाराष्ट्र म्हणून नाही, अख्खा हिंदुस्थानला हे आम्ही बातमी पोचायला पाहिजे. मग ह्याच्याकरता आम्ही एक समिती निर्माण केलेलं आहे. त्या समितीमार्फत त्यांची करोडमध्ये गुणवंताबाईंचे स्मारक उभा करायचं योजना केलेलं आहे. मग हे उभा करायचं आणि त्याच्यासोबत जे पुराणा काळमध्ये होते ते मंदिर आणि जे काय वाडा आणि जे काय असेल पुराणा काळचं ते सर्व वारसा ते सर्व पुनर्वचन करून सरकारने द्यायला पाहिजे. याच्यामुळं काय होईल, आपलं मराठ्यांचं पूर्ण इतिहास सर्वांच्या समोर येईल आणि मुख्य म्हणजे ह्या करवणचं वातावरण म्हणा, जे करवण आमच्या महागा पडलेलं आहे आजपर्यंत ते सर्व पुढाकार येऊ शकते, हे विनंती आहे. ह्या विनंतीला जरा सरकार म्हणा, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे सर्वांचा साथ आणि जे काय लोक आहेत सर्वांची आम्हाला साथ देऊन हे पुढाकार घेऊन आमचं कार्य सादर करायला मदत करावी. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपण ही ज्या